नमस्कार. थेट मुद्द्यावरतीच येतो. बघा, समायोजित शिक्षकांना रुजू करा, अन्यथा व्यवस्थापन बरखास्त करू, अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी शिक्षण विभागाने वाशिम जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे 33 शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अंतिम इशारा दिलेला आहे आणि जर समजा ही पदं त्यांनी भरून घेतली नाही तर डायरेक्ट व्यवस्थापन बरखास्त करू, अशा पद्धतीचे आदेश आहेत. तशा प्रकारची बातमी या ठिकाणी आलेली आहे. दुसरं महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला सर्वांना द्यायची ती म्हणजे आदरणीय तुषार देशमुख सर, ज्यांनी अभियोग्यताधारकांचा प्रश्न सातत्याने लावून ठेवलेला आहे. त्यांच्यासोबत आज सकाळी बोलणं झालं. मी अनेक दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. सरांनी सुद्धा मला 1-2 वेळा कॉल केला, परंतु आमची असं झालं की टायमिंगच जुळली नाही. परंतु आता जे ती व्यवस्थित ट्युनिंगसुद्धा जुळलेली आहे आणि टायमिंगसुद्धा जुळलेली आहे आणि शिक्षक भरतीचा हे ज्या लोकांनी धंदा मांडलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहण्याची भूमिका दोघांनीसुद्धा व्यक्त केली आणि पुढील 2-3 दिवसांमध्ये तुषार देशमुख सर स्वतः आपल्या गुरुजन चॅनलवरती या ठिकाणी लाईव्ह येतील, अशा पद्धतीचं वचनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की हो, आपण सामूहिकरित्या हे काम करूयात आणि शिक्षक भरतीचा जो लढा आहे तर तो लढाच राहिला पाहिजे. त्याचा धंदा होऊ नये, त्याचा व्यवसाय होऊ नये. ही व्यावसायिक दृष्टिकोनातून काही लोक ज्या शिक्षक भरतीच्या या पवित्र क्षेत्रामध्ये घुसलेली आहेत, पवित्र पोर्टलच्या नावावरती अपवित्र काम ज्यांनी सुरू केलेलं आहे, अशा लोकांना मात्र आता या व्यवस्थेतूनच बाद करायचं, अशा पद्धतीची भूमिका आम्ही दोघांनीसुद्धा व्यक्त केली आणि 100% आगामी काळामध्ये सरांनी सांगितलं की आमचं तुम्हाला सहकार्य राहील. मी तर तुषार देशमुख सर यांच्यासोबत सुरुवातीपासूनच आहे. बरोबर आहे. मध्यंतरी शिक्षकांसाठी आंदोलन करणारे जे सगळे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे सुद्धा उभं होतो, परंतु ज्यावेळेस आता त्यांनी असा धंदाच मांडला म्हटल्यावरती आम्हाला विरोधी भूमिका त्याचे घेण्याची आवश्यकता पडली आणि ती 100% घेणार. शिक्षक भरतीचा धंदा होऊ देणार नाही. अभियोग्यताधारकांच्या भावनांसोबत त्यांना खेळू देणार नाही. पहिल्या आधी आपण वाशिम जिल्ह्यामधील बातमीवर येऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 33 माध्यमिक शाळा अशा आहेत की ज्यांनी समायोजन केलेले जे शिक्षक होते, बरोबर आहे, त्यांना अद्यापपर्यंत रुजू करून घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळं माध्यमिक शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांनी थेट आता असे आदेश काढलेले आहेत की जर समजा तुम्ही या शिक्षकांना रुजू करून घेतलं नाही तर मात्र तुम्हाला व्यवस्थापन बरखास्त करण्याचे आदेश देण्यात येतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अलग लक्षामध्ये डायरेक्ट व्यवस्थापन बरखास्तच करू. कारण की तुम्हा सर्वांना माहिती आहे की आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे आणि या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये सर्व शिक्षक सर्व शाळांवरती रुजू व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी शिक्षण विभागाने वारंवार VC मध्ये दिलेले आहेत. परंतु अनेक खाजगी व्यवस्थापन अशी आहेत, बरोबर आहे, की ज्यांनी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. बरोबर आहे. आता याची वेगवेगळी कारणं असू शकतात. बरोबर आहे. ज्या शिक्षकांना आम्ही नियुक्त करून घेतलंच नाही ते शिक्षकांना नियुक्त करून घेण्याचे अधिकार आमच्याकडे होते, त्यामुळे आता हे जे अतिरिक्त शिक्षक येत आहेत तर त्यांना रुजू करून घ्यायचं की नाही याचा अधिकार आमच्याकडे असावा, अशा पद्धतीची मागणी खाजगी व्यवस्थापनांची आहे. परंतु शालेय शिक्षण विभागाची भूमिका अशी आहे की जर समजा आम्ही वेतन अनुदान देतोय तुम्हाला, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रश्न कसा आहे, वेतन अनुदानाचा आहे. जर आम्ही तुम्हाला वेतन अनुदान देतोय शिक्षकांच्या पगारासाठी तर शिक्षकसुद्धा आम्ही दिले तर काय अडचण आहे, अशा पद्धतीची भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे. आणि त्यामुळे आता माध्यमिक शाळांमधल्या 33 माध्यमिक शाळांना ही नोटीस त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे. बघा, निर्देश न मानणाऱ्या शाळांमधील संबंधित रिक्त पदे कायमची रद्द केल्या जातील. म्हणजे समजा बघा, एखादं व्यवस्थापन आहे आणि या ठिकाणी विज्ञान विषयाची जागा आहे, ठीक आहे. आता या विज्ञान विषयाच्या जागेसाठी जर समजा शालेय शिक्षण विभागाकडून एखादा शिक्षक दिलेला असेल आणि यांनी या शिक्षकाला रुजू करून घेतलं नाही तर मग ही जी जागा असेल, हे जे पद असेल, हे डायरेक्ट काय होऊन जाईल, बरखास्त होऊन जाईल. आलं लक्षामध्ये. दुसरं बघा, भरतीवर गदा. अशा शाळांसाठी भविष्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत केली जाणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार नाही. म्हणजे हे जे पद रिक्त राहील समजा एखाद्या शाळेमध्ये तर हे पद त्यांना पवित्र पोर्टलवरती सुद्धा टाकता येणार नाही. ठीक आहे. पवित्र पोर्टलवरती घेताच येणार नाही त्यांना, कारण की ऑलरेडी आम्ही तुम्हाला शिक्षक देतोय, तुम्ही रुजू करून घेत नाही आहेत. मग हे रिक्त पद तुम्ही पोर्टलवरती द्याल तर ते सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रशासक नियुक्ती. मनमानी करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांना बरखास्त करून तेथे शासकीय प्रशासक नियुक्त करण्याची कारवाई केली जाईल. भली तुमची संस्था असेल ती सुद्धा बरखास्त केली जाईल आणि त्या ठिकाणी प्रशासकीय एखादी नेमणूक होईल. म्हणजे इतके कडक आदेश जे आहेत ते माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते जे शिक्षक होते, जिल्ह्यातील 33 अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. शाळांनी रुजू करून न घेतलेल्या शिक्षकांचं मे व जून
महिन्याचं एकत्रित मूळ वेतन आस्थापनेत जमा होणार असल्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धोपे यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे यांचं म्हणणं आहे की 33 शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. निर्देशांचं पालन न करणाऱ्या शाळांवरती कडक प्रशासकीय कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे. त्यांना पुनश्च एकदा या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे हा जो निर्णय घेतला तर कुठेतरी आपण बघूयात की काही संस्थांनी त्या ठिकाणी टाळाटाळ केलेली आहे, परंतु आता हे होणार नाही आहे. ही झाली एक महत्त्वाची बाब, बरोबर आहे. तर त्यामुळे त्यांना ते करून घ्यावं लागणार आहे. नाही केलं तर पवित्र पोर्टलवरती जागा येणार नाहीत. दुसरं म्हणजे तुषार देशमुख सरांनी आपल्याला पाठिंबा दिला. मी सरांचे मनापासून खूप आभार मानतो, मनापासून आभार मानतो. शिक्षक भरतीचा धंदा होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका होती. ती आजही आहे, उद्याही राहील. ज्या लोकांनी शिक्षक भरतीचा काळा बाजार मांडून ठेवलेला आहे, आम्ही यावेळेस विरोध का करतोय? कारण की जर यांनी गायडन्स बॅचच्या नावाखाली, मेंटरशिप बॅचच्या नावाखाली आजपासून हा जर धंदा लावला तर येणाऱ्या प्रत्येक शिक्षक भरतीमध्ये असंच होईल, बरोबर आहे. म्हणजे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या शिक्षण क्षेत्राच्या नावावरती होईल. ते होऊ नये म्हणून आमचा हा आज प्रामाणिक प्रयत्न आहे. आमच्या लढ्याला यश मिळावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून त्या तळमळीने आम्ही लढतोय. आमच्यासोबत कुणी आलं तरी लढू, आमच्यासोबत कुणी नाही आलं तरी सुद्धा लढू. तुषार देशमुख सर यांनी जी भूमिका आज घेतली, त्यांनी जे आम्हाला समर्थन दिलं, आमचा तर पाठिंबा त्यांना कायम आहेच, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही, काहीच नाही. आणि आणखीन एक विशेष म्हणजे तुषार देशमुख सर स्वतः हिंगोलीला येणार आहेत, वाशिमला सुद्धा येणार आहेत. वाशिमला आल्याच्या नंतर आम्ही भेट घेऊ. हिंगोलीला जर सर जरी आले तरी सुद्धा मी स्वतः हिंगोलीला त्या ठिकाणी जाईल आणि दोघंही जण सोबतमध्ये कंबाईनमध्ये एक लाईव्ह घेऊ. त्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू. 2-3 दिवसांनी सरांनी सांगितलं की सरांच्या घरी एक लग्न आहे, त्यामुळे ते पुढील 2-3 दिवस लाईव्हमध्ये त्यांचं येणं शक्य होणार नाही. परंतु एकदा जर ते झालं तर मग 100% आम्ही तुम्हा सर्वांशी लाईव्हमध्ये येऊन चर्चा करू. या संदर्भामध्ये तुमचे काही मत, अभिप्राय असतील, कमेंट्स असतील तर त्या मला नक्की कळवा. खूप धन्यवाद.